brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णुदेव वर्मांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मूंनी बुधवारी रात्री नव्या नियुक्त्यांना मान्यता दिली. यात महाराष्ट्राचाही समावेश होता. जिष्णुदेव वर्मांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होताच त्यांचं राजघराणं आणि भाजपचे असलेलं कनेक्शन यावरून मोठी चर्चा होती. त्यामुळे जिष्णुदेव वर्मा नेमके कोण आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. जिष्णुदेव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. भाजपचे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 1990च्या दशकात जिष्णुदेव वर्मांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी डाव्यांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्याचं काम त्रिपुरामध्ये केलं. याच त्रिपुराच्या राजकारणात जिष्णुदेव वर्मांची दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 2018 ते 2023 या काळात त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली. 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्रिपुरा ईस्टमधून लोकसभाही लढवली होती. 2024 मध्ये दीर्घ अनुभव लक्षात घेत तेलंगणाच्या राज्यपालपदी जिष्णुदेव वर्मांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर बुधवार दिनांक 5 मार्च 2026ला महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली. जिष्णुदेव वर्मांना साहित्य, कला, क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. कवी आणि लेखक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. ते बॅडमिंटनशीही जोडलेले असून क्रीडा संघटनांमध्ये नेतृत्वाची भूमिकाही त्यांनी बजावली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन देशाचे उपराष्ट्रपती झाल्यानंतर राज्यपालपद रिक्त होतं. त्यामुळे आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा प्रभार सोपवण्यात आला होता. आता भाजपचे निष्ठावान नेते आणि त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या जिष्णुदेव वर्मांची नियुक्ती झाल्यानं देशात सर्वाधिक राजकीय घडामोडींचं केंद्र असणाऱ्या महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मांच्या कारकिर्दीकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.